नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, काल बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले आणि त्या मेसेजमध्ये त्यांचा एक सिलेबस सेंड केलेला होता. तो सिलेबस होता डेप्युटी इंजिनियर मेकॅनिकलचा आणि विद्यार्थ्यांना हे वाटत होतं की आता हा सिलेबस आलेला आहे आणि ऍड येणार आहे. तर मित्रो, हा जो सिलेबस तुम्हाला डेप्युटी इंजिनियरचा मिळाला, तो सिलेबस हा ऑलरेडी आलेल्या ऍडव्हर्टाइजमेंटसाठी ऍड करण्यात आलेला आहे. ही 2022 ला ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती डेप्युटी इंजिनियरची, जलसंपदा विभागाची. त्याच जाहिरातीसाठी आता तो सिलेबस आलाय. म्हणजे गॅप भरपूर आहे, त्यामुळे सहज पॉसिबल आहे की हे कन्फ्युजन होणं. तर अशी नवीन जाहिरात कुठलीही सध्या आलेली नाही आहे. या जुन्याच्या जाहिरातीचा सिलेबस तो आता दिलेला आहे. तर बघून घेऊ आपण सहज की डेप्युटी इंजिनियरचं नेमकं इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय दिलेला होता, काय एक्सपिरियन्स लागतो का, किती एक्सपिरियन्स लागतो, सिलेबस काय देण्यात आलेला आहे. तर हे पूर्ण आपण या व्हिडिओ मार्फत बघून घेऊ. राईट. तर चला, सर्वप्रथम बघा ही जाहिरात आली कधी होती, तर 102 नंबरची जाहिरात आहे, 2022 ला आलेली. राईट. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाअंतर्गत उप अभियंता यांत्रिकी, महाराष्ट्र यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा गट अ. राईट. याच्यासाठीचे पद किती होते? 10 पद होते. ही 10 पदासाठीची आलेली जाहिरात होती. राईट. इथं दिलेलं आहे त्यांनी उप अभियंता म्हणजे डेप्युटी इंजिनियर आणि डिपार्टमेंट कुठलं होतं? जलसंपदा म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट. क्लिअर. आता बघा याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय होता, तर डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग और mechanical engineering of statutory university or any recognized institute or any other qualification equivalent. राईट. म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगला इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन पण चालत होतं. त्याच सोबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स. राईट. पजेसेस अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स ऑब्टेन आफ्टर सिक्युअरिंग द क्वालिफिकेशन मेन्शन. राईट. म्हणजे क्वालिफिकेशन झाल्यानंतर, डिग्री झाल्यानंतर, डिप्लोमा डिग्री झाली असेल आणि त्यांच्या मध्ये एक्सपिरियन्स असेल तर चालत नाही. राईट. डिग्री झाल्यानंतर नॉट लेस दॅन 3 years इन डिझाईन, construction, maintenance of mechanical workshop under irrigation department or public work and housing department or under engineering service of any other department of government or in any organization in the field of manufacturing. Right. Then इरेक्शन ऑफ अ गेट अँड होस्ट फॉर द इरिगेशन वर्क. राईट. म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंटचा दोन्हीचा एक्सपिरियन्स चालतो आणि एक्सपिरियन्सचा कालावधी किती दिलेला होता त्यांनी? 3 वर्षाचा कालावधी देण्यात आलेला होता. ओके. त्याचसोबत आणखीन एक जाहिरात आलेली होती, ती 109/2022 ची जाहिरात. 109 नंबरची जाहिरात 2022 ची आहे आणि ही जाहिरात कशाची होती, तर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाची जाहिरात होती. एकूण याचे पद किती होते? 26 होते. ही जाहिरात रिवाईज झाली. आता बघा जाहिरात कधी आलती? 2022 मध्ये आलती. ही जाहिरात रिवाईज कधी झाली, तर 19 सप्टेंबर 2024 ला. विचार करा, 2024 आलेली जाहिरात कधी? 22. रिवाईज झाली. आणखीन एक्झाम झाली काहीची? नाही झाली. राईट. याच्यामध्ये रिवाईज कशामुळे झाली, तर एसईबीसीच्या रिझर्वेशनमुळे ही जाहिरात रिवाईज करण्यात आली. इथं दिलेलं आहे त्यांनी 109 जाहिरात आणि 2022 उप अभियंता यांत्रिकी गट अ. राईट. इथंही काय दिलेलं होतं त्यांनी? मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल किंवा इक्विव्हॅलंट डिग्री पाहिजे. ते 3 वर्षाचा याही जाहिरातीसाठीचा एक्सपिरियन्स लागत होता. कशामध्ये? इंटरनल कंबशन इंजिन, एअर कॉम्प्रेसर, लाईट अँड हेवी ड्युटी व्हेकल, ड्रिलिंग रिंग्स ऑफ रिलेटेड मशिनरी इन रिस्पॉन्सिबल पोझिशन इन गव्हर्नमेंट डिपार्टमेंट or industrial organization, any industrial undertaking, local authorities or corporation board established by government. म्हणजे प्रायव्हेट गव्हर्नमेंटचा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स लागत होता. एरिया दिलेला होता आयसी इंजिन, एअर कॉम्प्रेसर, लाईट अँड हेवी ड्युटी व्हेकल, ड्रिलिंग रिंग्स यांच्याशी रिलेटेड. इथंही एक्सपिरियन्स लागत होता, तोही 3 वर्षाचा होता. काय असतं की बऱ्याच अशा जाहिराती येतात ज्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होत असते. राईट. आणि या जाहिरातीमध्ये थोडीशी स्पर्धा सुद्धा कमी राहते, त्यामुळे तुम्ही सुद्धा अप्लाय करू. बरेच डिपार्टमेंटचेच लोक असतात, त्यांना तुमचा प्रायव्हेटचा जरी एक्सपिरियन्स असला तरी तो चालतो, या सेक्टरमध्ये असला तर अप्लाय करू शकता. पण ही ऑलरेडी 22 ला आलेली जाहिरात आहे, त्याचं सर्व काही क्लोज झालेलं आहे. क्लिअर. आता बघा उप अभियंता महाराष्ट्र यांत्रिकी सेवा जलसंपदा विभाग. आता याचा 100 क्वेश्चन 200 मार्काला 1 तासाचा कालावधी लागत होता. एमसीक्यू पॅटर्नची एक्झाम होती. आता सब्जेक्ट काय दिलेले आहेत, तर काही कन्व्हेन्शनल सब्जेक्ट आहेत आणि काही इरिगेशनची स्पेसिफिक सब्जेक्ट आहे.
जसं करंट अफेअर वगैरे तुम्हाला करावंच लागणार. त्यानंतर इंजिनिअरिंग मटेरियल्स, मॅन्युफॅक्चरिंग, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, आयसी इंजिन, त्याचसोबत अप्लाइड थर्मोडायनामिक्स, टर्बो मशिनरी, फ्लूइड मेकॅनिक्स, इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, त्याचसोबत तुमचं मेकॅनिझम अँड मशीन्स, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट, रिन्युएबल सोर्सेस ऑफ एनर्जी, त्यानंतर कन्स्ट्रक्शन मशीन, हा एक नवीन म्हणजे डिपार्टमेंटशी रिलेटेड, हायड्रॉलिक गेट्स अँड लिफ्ट इरिगेशन स्कीम, त्यानंतर तुमचं रोड कन्स्ट्रक्शन मशिनरीज अँड बोरिंग, हे 4 नवीन टॉपिक त्याच्यामध्ये ऍड केलेले आहेत. बाकी तुमचं कन्व्हेन्शनल मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे. त्यामुळे काहीही कन्फ्युजन ठेवू नका. येऊन गेलेली ऍडव्हर्टाइजमेंट आहे, फक्त सिलेबस त्यांनी न्यू दिलेला आहे. राईट, आता याचे फॉर्म भरता येत नाही. क्लिअर? काहीही डाऊट असेल तर कमेंटमध्ये तुम्ही तुमचं डाऊट मेन्शन करू शकता. त्याचसोबत ज्या लोकांना या नोट्सचा या टॉपिक्सचा थोडासा इश्यू आहे आणि त्यांनी हा फॉर्म भरलेला आहे, त्यांना कन्व्हेन्शनल मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या सब्जेक्टच्या नोट्स मी तुम्हाला नक्की प्रोव्हाइड करेल. इथं मी थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.